थेट जाऊयात, छगन भुजबळ बोलतायत. महाराष्ट्र सरकारला सांगितलं तुमचं काय म्हणणं आहे ते मांडा. आता आमचं म्हणणं असं चाललंय की चर्चा आता सुद्धा मिटिंग आहेत तर ते 1 महिना जास्ती होतो. हे खरं आहे, दिवाळी आहे, आमचं आहे, तमचं आहे, त्याच्या अगोदर काय करता येईल का, त्याच्यासाठी काय जायचं का, किंवा एकूणच त्याला 2 महिन्यात संपवा, आमचे 2.5 महिन्यात संपवा, असं काही करता येईल का, याच्यासाठी काही सुप्रीम कोर्टात जायचं का, ते आज संध्याकाळी सगळे सगळ्यात बसलेले आहेत, त्याचा विचार करून पुढे काय करायचं ठरेल. परंतु आमच्या सगळ्या जे रीट ऍप्लिकेशन्स आहेत त्या इथे जिवंत आहे, कुठची फेटाळली गेलेली नाही, काहीच फेटाळलेलं नाही. फक्त ताबडतोब मी ते देणार नाही, मी ऐकतो सगळं, ते ऐकण्यासाठी त्यांनी तरी 2 तास ते ऐकलेले. तर हे असं सगळं एकूण आहे. आता मला तुम्हाला सांगायचं आहे, आणि तुमच्या सगळ्या राज्यातल्या लोकांना ते एक मराठा जात म्हणून लढत असतात. आम्ही किती ते 374 जाती आहेत, प्रत्येकाचे एक संघटना, प्रत्येक जण आपापलं पद. मला त्यालाही काही विरोध नाही, पण शेवटी लढाई तुम्हाला एकत्रित ओबीसी म्हणूनच लढावी लागेल. मी काही माळी संघटना नाही काढली, मी माळी परिषद पण नाही काढली, म्हणून मी समता परिषद, त्याच्यात सगळे समाज, ओबीसीचे एवढेच नाही तर दलित आणि आदिवासी सुद्धा, त्या सगळ्यांसाठी मांडायचं. आणि 35 वर्ष मी मांडतोय. त्याला उगीच आपलं हा नेता नाही, भुजबळाचा नेता नाही, यांनी त्याला नेता केला, त्याने त्याला नेता केला. अरे मला नेता केलाय बाळासाहेब ठाकरे यांनी. त्यावेळेला मी विजय कॉलेजला होतो मुंबईच्या व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटला इंजिनिअरिंगला, आणि त्यावेळेला पहिली मीटिंग ज्या शिवाजी पार्कला मी अटेंड केली, आणि तिथे तो पहिले 10 शाखा प्रमुख झाले, त्याच्यात मी शाखा प्रमुख झालो. आणि तिथून जे आहे माझ्या जीवनाला एक वळण लागलं, आणि मग 20-25 वर्ष इथे समोर नगरसेवक, महापौर वगैरे वगैरे. आणि मग ज्यावेळेला या मंडल आयोगावरूनच माझं आणि बाळासाहेबांचे मतभेद झाले, त्यावेळेला मी काँग्रेसमध्ये आलो, आणि काँग्रेसमध्ये येऊन हे सगळं आरक्षण लागू करून घेतलं. मला नेता मी अलीकडचा नाही, मी नेता म्हणूनच काँग्रेसमध्ये पण आलो, आणि नेता म्हणूनच राष्ट्रवादी सुद्धा. त्या काय माहित नाही, अभ्यास नाही, 1ली-2री शिकलेले आहे ते काय बोलतात. आणि आता टीव्ही वाले तरी काय, त्यांना पण काहीतरी मजा तर दाखवायची असते, काहीतरी विनोदी दाखवायचं असते, ते दाखवत आहे. ते आपल्याला झोपलाय तिकडे, हे इकडे आहे, भाषण झालं का तिकडे झोपताय. अरे काय तुझी परिस्थिती होती. आणि आता बस महिना ना हॉस्पिटल कोण क्षेत्र एवढं तुला बिल एवढं, तुझे सगळं जुने आहे. काय मागच्या आम्ही आपल्याला बोलत नाही, परंतु तो आहे तो आपल्या तिथून आपला थोडं दुसरं मला काम आहे. आता हे शेतकऱ्यांचं जे आहे किती त्याच्यावर चर्चा, त्याचं शेवटी सरकारने जाहीर केलं 31,500 कोटी रुपये जाहीर करून टाकले. एवढा मोठा आकडा कधी जाहीर झाला नाही. 91 पासून मी बघतो 31,500 कोटी एवढे वेगवेगळ्या याच्यामध्ये दिले, खरवून जाणाऱ्या जमिनी सहित पैसे दिले. 31,500 कोटी रुपये. आता ते परत लढायचं, परत आता मीटिंग आहे, अशा अनेक गोष्टी. त्याला काय झाल्या का झोपला, आपल्याला झाल्या का झोपला, ते गोधडी आहे त्यांच्या अंगावर, काय आतमध्ये काय माहिती आहे का. पण आता मी तुम्हाला एक सांगतो, ओबीसी म्हणून आपण सगळ्यांनी एकत्रित यायला पाहिजे. तोंडे साहेब, मी त्या दिवशी तुम्हाला रेमेडीच्या कॉलेजमध्ये पण सांगितलं,
आपला फक्त एकच फोकस ठेवायचा आहे, मराठा आपला दुश्मन नाही.